नमस्कार मंडळी, मी तुमचं मित्र सौरभ शिर्के पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रमाचा फोटोचा अल्बम। तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवले साखरपुड्याचा फोटोचा अल्बम, तो तुम्ही जर बघितला नसाल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी लिंक देतोय, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। माझी हळद इथेच जोगेश्वरीमध्ये झाली, जिथे आता मी राहतोय तिथेच झाली। आणि दादा बहिणी सुद्धा त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होते, त्याच्यामुळे आम्ही जरा अजून चांगल्या पद्धतीने माझ्या हळदीचा कार्यक्रम आम्ही इथे पार पाडू शकतो। आणि हळदीसाठी, साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी सुद्धा माझ्या आत्या गावावरून आल्या होत्या, उषा आत्या आणि कमली आत्या। सगळेजण मग आम्ही लग्न झाल्यावरती इथून गावी निघालो होतो सत्यनारायणच्या पूजेसाठी। आपल्या चॅनलवरती हे फोटोज आणि व्हिडिओज टाकण्याचं एकच कारण आहे की ही एक आठवण राहील कंटिन्यू। आपल्या याच्या पुढे सुद्धा आम्हाला जर बघूचं वाटलं तर आम्ही हा व्हिडिओ बघू शकतो, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता। तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघू शकता। तुम्ही जरी लग्न नसेल बघितलात तरी व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की आपले सर्व फोटोज बघायला भेटणार आहे। हळदीमध्ये, साखरपुड्यामध्ये आणि लग्नामध्ये या सर्व माझ्या तिन्ही सुद्धा कार्यक्रमामध्ये माझ्या आत्यांनी खूप एन्जॉयमेंट केली। त्यांनी त्यांची आवड पूर्ण मौज पूर्ण केली लग्नामध्ये आणि हळदीमध्ये सुद्धा, कारण त्यांना लग्नाची गाणी गायला आणि हळदीची, साखरपुड्याची वगैरे सर्व गाणी गायला त्यांना आवडतात। आणि तसं ते आधीपासूनच त्यांना गाण्यांचा छंद असल्यामुळे, माझ्या दोन्ही आत्या असल्यामुळे आणि दादांची आई हे तिघी सुद्धा असल्यामुळे, आपल्या जसं गावी कसं आपण कार्यक्रम साजरे करतो, गावी कसे आपण हळद, साखरपुडे असे साजरे करतो, त्याच्यामध्ये पारंपरिक गीत गायले गातात बायका, तसंच आत्या माझ्या आणि काकीने सुद्धा त्यांची हौस तशी पूर्ण केली। आणि कुठेही असं वाटलं नाही की आम्ही मुंबईला लग्न करतोय किंवा हळद करतोय, साखरपुडा करतोय, तर त्यांनी सुद्धा खूप एन्जॉयमेंट केली। म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आता गणपतीमध्ये सुद्धा गावी जाणार आहोत, तर गावचे सुद्धा व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार। आणि मला खूप आवडतं गावी जायला, हे तुम्हाला माहितीच आहे, कारण की आपल्या चॅनलवरती जास्त करून गावचेच व्लॉग असतात। इम्पॉर्टंट जर व्लॉग असतील तर ते मुंबईचे असतील एखाद्या दुसरे, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण व्हिडिओ सुरुवात करूया। मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा।
काका इकडे बघा. आशीर्वाद सर्वांचा. आई तुझी 2 दिवसाची सासू मिळाली जन्माची. पाहून तुझ्या सासूबाईंना विसरू नको या आईला. बंधन हे सोडूनी माहेर सोडूनी चालली सासर घराला. चालली सासर घराला. नंदा सुखानी वधूवरानी आशीर्वाद सर्वांचा. आशीर्वाद सर्वांचा. Thank you.